तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती MP क्रिएशन इन मराठी। तर मित्रांनो, तुमच्या मला कमेंट येत होते की भावा तू बॅनरला इफेक्ट कसा मारतो, तर मी आज त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण माझ्यासारखा बॅनरला इफेक्ट मारायचा जर शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता आपण कसा बॅनर होता आणि तुम्ही बघू शकता कसा बॅनर झालेला आहे। तर तुम्हाला पण अशा कडकमध्ये बर्थडे म्हणजे कोणता पण बॅनर असू द्या, तुम्हाला जर असा इफेक्ट मारायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी व्हिडिओमध्ये बॅनर इफेक्टची सर्व माहिती दिलेली आहे। मित्रांनो, मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे इफेक्ट मारायचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही भेटणार नाही, तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण जरा ही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्यायचे। ओपन केल्याच्या नंतर तुम्ही आता जो पण बॅनर बनवलेला आहे, जो पण बॅनर रेडी केलेला आहे, तो बॅनर तुम्ही इथे एक्सपोर्ट करून मी ज्या प्रकारे बॅनर सेव्ह करतो त्या प्रकारे तुम्ही बॅनर सेव्ह करत जा, कारण बॅनरला क्वालिटी इथून पण एकदम कडक भेटते। तर मित्रांनो, तुम्हाला जर या बड्डे बॅनरची PLP फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही दुसऱ्या प्रोसेसकडे लक्ष द्या। तुम्हाला दुसरी प्रोसेस अशी करायची की तुम्ही स्नॅपचॅट ॲप जे आहे त्या ॲपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं प्लस आयकॉनवरती जे क्लिक करायचं आहे, तिथून जो पण तुम्ही बॅनर डाउनलोड केलेला आहे, जो बॅनर तुम्ही एक्सपोर्ट केलेला आहे, तो इतर तुम्ही ॲड करून घ्या। ॲड केल्याच्या नंतर तुम्ही आता बघू शकता जो फिल्टर आहे, तो फिल्टर तुम्ही पॉप नावाचा जो फिल्टर दिसत आहे का, तो पॉप नावाच्या फिल्टरवरती क्लिक करा। तुम्ही बघू शकता आता पहिल्यापेक्षा थोडाफार फरक पडलेला आहे। तर मित्रांनो, हे झाल्याच्या नंतर तुम्हाला टूल्सवरती जायचं। टूल्सवर गेल्यानंतर ते डिटेल्स नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या प्रमाणे मी ज्या प्रकारे इफेक्ट देतो आहे त्याच प्रकारे तुम्ही पण इफेक्ट द्यायचा आहे फोटोला। म्हणजे कसं, तुम्ही माझ्यासारखं जर इफेक्ट दिला तर तुमचा पण बॅनर माझ्यासारखा एकदम कडक आणि एकदम HD क्वालिटीचे बॅनर तयार होईल। तर मित्रांनो, सर्वप्रथम सॉरी बरं का, कारण माझ्याकडून बोलण्यात काही चुकी झाली असेल, कारण मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे मला फारसं काही बोलता येत नाही बरं का, तुम्ही जरा समजून घ्या मित्रांनो। मी तुम्हाला या बड्डे बॅनरची PLP फाईल पण प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता एकदम खतरनाक बर्थडे बॅनरची PLP फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा।